बातमी नागपुरात नाही. नागपूरमधले उद्योजक अभिजित ग्रुपचे मनोज जयस्वाल आणि त्यांचा मुलगा अभिषेक या दोघांना कोलकात्यामध्ये अटक करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. कोळसा घोटाळ्यातलं हे एक मोठं नाव आहे आणि अनेक बँकांकडनं नॉन परफॉर्मिंग ॲसेट संदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या यांच्या विरोधात. सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत. सरिता, काय हे सगळं प्रकरण आहे आणि काय अपडेट्स मिळतात? कोळसा घोटाळा जेव्हा बाहेर आला त्यावेळेला मनोज जयस्वाल यांच्या अभिजित ग्रुपचं नाव हे तिथं पुढं होतं. देशामध्ये अभिजित ग्रुपची त्यावेळेला खूप चर्चा झाली, कारण नागपूरचा अत्यंत मोठा ग्रुप मानला जातो जो निको ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे. त्यातून आपल्या वडिलांपासून वेगळं होऊन विजय दर्डा यांच्या बरोबर त्यावेळेला विजय दर्डा हे खासदारही होते. त्यांच्या बरोबर अनेक प्रकल्प सुरू केलेले होते आणि कोळसा घोटाळ्यामध्ये दर्डांबरोबर यांचंही नाव होतं. मात्र मनोज जयस्वाल यांच्या ग्रुपनी देशभरामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज सुरू केल्या आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसा ओतून त्यांनी अगदी सिमेंट इंडस्ट्री पासून तर कोळसा, वीज प्रकल्प, आशियातले काही मोठे प्रोजेक्ट्स, सर्वात मोठे प्रोजेक्ट्स अशा पद्धतीनं एकदम एक संपूर्ण उद्योग जगतातील एक साम्राज्य स्थापन केल्याचं चित्र निर्माण झालं. 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी हे सर्व केलं. त्यामुळे हा पैसा कुठनं आला, कुठे गेला, काय झालं हे काहीही कळत नव्हतं. त्याचबरोबर जेव्हा कोळसा घोटाळा हा समोर आला त्यावेळेला मनोज जयस्वाल यांची स्वतःची जी काही लाईफस्टाईल होती, त्यांचं प्रायव्हेट जेट असो, त्याचबरोबर त्यांची पूर्ण राहण्याची पद्धत, त्यांची एक विशिष्ट पद्धतीची वेशभूषा, त्यांच्या पार्टीज, त्यांचं बनणारं घर, हे सुद्धा सगळं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आलं होतं. देशात ह्या चर्चा, ती लाईफस्टाईल ह्याच्या बातम्या सुद्धा बऱ्याच रंगल्या होत्या. त्यानंतर मात्र मनोज जयस्वाल हे आपल्या वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेली कर्ज, त्याचबरोबर आपले एम्प्लॉईज, त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांशी असलेले त्यांचे वीज पुरवठ्याचे कंत्राट असो, ज्यामध्ये नागपूरचा मिहान प्रकल्प हा सुद्धा सामील होता. हे आपले सगळे जे कमिटमेंट्स होते ते फॉलो करू शकले नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकांनी त्यांना करोडोचे लोन दिलेले होते, हजारो करोडांचे लोन दिलेले होते. निश्चितपणे या सगळ्या प्रकरणी आता ईडीनं कारवाई केलेली आहे आणि ईडीनं त्यांना अटक केलेली आहे. सरिता, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.